नमस्कार मित्रांनो, वैदिक गणित कार्यशाळा भाग 13 मध्ये मी समाधान निकम आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण बीजांक, त्याला इंग्रजीमध्ये आपण डिजिटल रूट असं म्हणतो, त्या भागाचा अभ्यास करूया। सर्वप्रथम आपण याचा वापर कुठे आणि कसा करता येईल ते बघू आणि नंतर याच्यावर आधारित एक गमतीशीर ट्रिक पण मी तुम्हाला आज सांगणार आहे। बघा, बीजांक म्हणजे नेमकं काय, तर जे आपल्याला दिलेली संख्या असते त्या संख्येतील अंकांची बेरीज। दिलेले अंक आहेत, समजा 25 आहे, 25 या संख्येचा बीजांक काढायचा असेल किंवा डिजिटल रूट काढायचा असेल तर 2 अधिक 5 बरोबर 7, म्हणजे 25 या संख्येचा बीजांक आपल्याला काढता येईल, तो म्हणजे 7 आहे। या संख्येचा बीजांक काढूया आपण। 9403 म्हणजे 9 अधिक 4 अधिक 0 अधिक 3 बरोबर 9 आणि 4 13, 14 15 आणि 16। पुन्हा जर 2 अंकी उत्तर आलं तर त्याची पुन्हा आपल्याला बेरीज करायची, म्हणजे 6 अधिक 1 बरोबर 7, हे त्याचं 6 अधिक 1 बरोबर पुन्हा 7 हा त्याचा बीजांक असेल। 325 चा बीजांक काढूया आपण। 3 अधिक 2 अधिक 5 बरोबर 3 अधिक 2 5 अधिक 5 बरोबर 10, म्हणजे पुन्हा बेरीज जर केली तर 1 अधिक 0 बरोबर 1, म्हणजे 325 या संख्येचा बीजांक आहे 1। या ठिकाणी एक संख्या आहे 476, याचा बीजांक काढायचा असेल तर आपल्याला 4 अधिक 7 अधिक 6 ही बेरीज करावी लागेल। 7 अधिक 4 11, 11 अधिक 6 बरोबर 17। आता 17 ची पुन्हा बेरीज करावी लागेल। 1 अधिक 7 बरोबर 8, म्हणजे 476 चा बीजांक किंवा डिजिटल रूट आहे 8। आता याचा वापर आपल्याला कुठे करता येईल ते आपण बघूया। लक्षात आलं असेल तर बघा, जर 1 अंकी उत्तर आलं तर ठीक, जर 2 अंकी उत्तर आलं तर पुन्हा त्यांची आपल्याला बेरीज करायची, म्हणजे 1 अधिक 6 बरोबर त्याचं उत्तर येईल 7। या ठिकाणी 10 ची आपण 1 अधिक 0 बेरीज केली तर 1, येथे 17 म्हणजे 1 अधिक 7 बरोबर 8, हे त्याचा बीजांक किंवा डिजिटल रूट आहे। आता याचा वापर करून आपण सोडवलेले उदाहरणं बरोबर आहेत किंवा नाही हे चेक करू शकतो। बघा, मी एक वजाबाकीचं उदाहरण या ठिकाणी लिहिलेलं आहे। आपण आता सर्वप्रथम त्या दिलेल्या अंकांची बेरीज करून घेऊ। 4 अधिक 5 समोर लिहितो, 4 अधिक 5 अधिक 7 अधिक 2 बेरीज किती, 5 अधिक 4 9 आणि हे 9, 9 अधिक 9 बरोबर 18। या 18 ची पुन्हा बेरीज केली तर 8 अधिक 1 बरोबर 9, म्हणजे पहिल्या संख्येचा बीजांक आलेला आहे आपला 9। आता त्याच्यातून एक संख्या वजा केलेली आहे, त्या संख्येचा बीजांक चेक करू आपण। 1 अधिक 8 अधिक 9 अधिक 4, 9 आणि हे 9 18, 18 अधिक 4 22, 22 म्हणजे पुन्हा त्यांची बेरीज केली तर 2 अधिक 2 म्हणजेच येतोय 4। 1894 या संख्येचा बीजांक आहे 4। मग 9, आता या ठिकाणी आपण वजाबाकी केलेली आहे म्हणून 9 वजा 4 बरोबर 5। मग आपल्याला याचा वापर करून कसं उत्तर बरोबर आहे का ते चेक करता येईल। बघा, जर 9 वजा 4 बरोबर 5, याचा अर्थ आपलं जे उत्तर आलेलं आहे त्याचा बीजांक किती असायला पाहिजे, 5, तरच आपलं उत्तर बरोबर आहे असं आपण समजू शकतो। मग बघू उत्तराचा बीजांक किती येतो। 2 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 21 22 23, 23 म्हणजे पुन्हा त्याची बेरीज केली तर 2 अधिक 3 बरोबर 5। बघा, दिलेली संख्येचा बीजांक वजा 1894 चा बीजांक काढला, तो आला 4। आता वजाबाकी होती म्हणून आपण या ठिकाणी वजाबाकी केली, 9 वजा 4 म्हणजे 5, मग आलेलं जे उत्तर आहे त्याचा बीजांक 5 असावा, म्हणजे आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे असं आपल्याला म्हणता येईल। आणि आपण केलं तर उत्तर आलं 23, 23 म्हणजे पुन्हा बेरीज केली तर 5, याचा अर्थ बीजांक आलेला आहे 5, म्हणजे आपण हे सोडवलेलं उदाहरण बरोबर आहे असं आपल्याला म्हणता येईल।
पुढे बघा अजून एक उदाहरण, 9 अधिक 7 अधिक 6 अधिक 5. हे एकाच लाईनीतले अंक आहेत, 5 6 7. म्हणजे मधला अंक गुणिले 3 जर केला तर यांची बेरीज निघून जाते. 6 त्रिक 18, 18 अधिक 9 बरोबर 27. आणि पुन्हा 27 ची बेरीज करावी लागेल, म्हणजे 2 अधिक 7 बरोबर 9. हा झाला वरच्या संख्येचा बीजांक. आता खाली दिलेल्या संख्येचा बीजांक काढू आपण. 3 अधिक 2 5, 5 अधिक 5 10 अधिक 4 14. 14 म्हणजेच पुन्हा 1 अधिक 4 बरोबर 5. आता दिलेलं जे उदाहरण आहे हे उदाहरण बेरजेचं आहे, म्हणून आपल्याला या बीजांकांची बेरीज करावी लागेल. 9 अधिक 5 बरोबर 14. म्हणजेच पुन्हा 14, याचा अर्थ 1 अधिक 4 5. उत्तराचा बीजांक 5 असावा तरच आपलं उत्तर बरोबर आहे असं आपण मानू. मग बघा, ती 1 अधिक 3 4, 4 अधिक 1 5. उत्तराचा बीजांक सुद्धा 5 आलेला आहे. याचा अर्थ आपण जे सोडवलेलं उदाहरण आहे ते आपण बरोबर सोडवलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. गुणाकाराचं एक उदाहरण बघा, ज्यामध्ये आपल्याला बीजांक बघायचा आहे. सर्वप्रथम दिलेलं जे उदाहरण आहे त्याचा गुणण्याचा बीजांक काढून घ्या. 6 अधिक 5 अधिक 4 अधिक 3. 6 अधिक 5 11, 11 अधिक 4 15, 15 अधिक 3 18. याचा अर्थ पुन्हा आपल्याला त्याची बेरीज करावी लागेल. जोपर्यंत एक अंकी उत्तर येत नाही तोपर्यंत आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे 1 अधिक 8 बरोबर त्याचं उत्तर येईल 9. गुणण्याचा बीजांक आलेला आहे 9. आता गुणकाचा बीजांक बघूया. 2 अधिक 6 बरोबर 8. बघा, उदाहरण गुणाकाराचं आहे म्हणून आपल्याला बीजांकांचा सुद्धा गुणाकार करायचा आहे. म्हणजे 9 गुणिले 8 72. आता 72 म्हणजेच याचा बीजांक 72चा बीजांक म्हणजे 7 अधिक 2 बरोबर 9. थोडक्यात उत्तराचा बीजांक किती यायला पाहिजे आपला, तर 9 यायला पाहिजे. मग बघू, बेरीज करू आपण. उत्तराचा बीजांक 9 येतो का? 1 अधिक 7 अधिक 0 अधिक 1 अधिक 1 अधिक 8. 7 आणि 1 8, 8 9 10, 10 आणि 8 18. 18 म्हणजेच पुन्हा 1 अधिक 8 बरोबर 9. बघा, या पद्धतीने आपण सोडवलेलं उदाहरण हे बरोबर आहे का नाही हे आपण चेक करू शकतो. बघा, स्पर्धा परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला विचारलेला गुणाकार जर मोठा असेल तर आपण फक्त बीजांक पद्धतीने त्याचं उत्तर अचूक शोधू शकतो. गुण्य आणि गुणकाचा बीजांक काढून घ्यायचा, त्यांचा गुणाकार करून जे उत्तर असेल तो बीजांक आपल्या उत्तराचा असणार आहे. आता या पद्धतीवर आधारित बघा, आजचा भाग तर खूप छोटा होता तसा. या पद्धतीवर आधारित एक गंमत तुम्हाला मी सांगणार आहे की जी गंमत आपण जर शिकवत असताना विद्यार्थ्यांना दाखवली तर अधिक गमतीशीर हा भाग होईल आणि जास्तीत जास्त मनोरंजकता गणितामध्ये येईल. मुलं आनंदाने गणित सोडवतील. बघा, सर्वप्रथम मी एक संख्या लिहिलेली आहे 4 अंकी, 7431. तर काय करायचंय, विद्यार्थ्यांना एक 4 अंकी संख्या लिहायला लावा की ज्याचा पहिला अंक हा मोठा असावा, म्हणजे बाकीचे अंक त्यापेक्षा लहान असतील. मग त्यानंतर दिलेली संख्या ही उलट क्रमाने लिहायची आहे. म्हणजे शेवटचा अंक पहिले लिहायचा आहे, नंतर 2 नंबरचा अंक, पुन्हा 3 नंबरचा आणि नंतर पहिला. या पद्धतीने आपण उलट क्रमाने ती संख्या लिहून घ्यायची आहे. आता वजाबाकी करतो मी. 11तून 7 गेले तर 4, आजच्या परत. 13तून 5 गेले 8, आजच्या परत. 4तून 4 गेले तर 0 आणि 7तून 1 गेले तर 6. त्याचं उत्तर आलेलं आहे बघा 6084. आता पुढची गोष्ट महत्वाची आहे बघा. ज्या वेळेस मुलांचं असं उत्तर आलं, मुलांना उत्तर विचारायचं नाही. पूर्ण उत्तर मुलांना न विचारता फक्त उत्तरामधील 0 किंवा 9 हे अंक सोडून कोणत्याही एका अंकाला काट मारायला किंवा गोल करायला सांगा. म्हणजे या उदाहरणामध्ये मी समजा 4 अंकाला गोल केलं, हे विद्यार्थ्यांना सांगायचे. नंतर उरलेले अंक विचारायचे, विद्यार्थ्यांना उर्वरित अंक विचारा. मग
उरलेले अंक ज्यावेळेस विद्यार्थी आपल्याला सांगतील 6 अधिक 0 अधिक 8 हे आपल्याला अंक सांगतील, आपण त्यांची बेरीज करायची. 8 अधिक 6 बरोबर 14. 14 म्हणजेच आपला बीजांक आहे 5. आता हा जो 5 आहे हा आपण जर 9 मधून वजा केला तर आपल्याला गोल केलेला अंक सहज सांगता येतो. पुन्हा एकदा बघा, वजाबाकीमधला कोणताही एक अंक घ्या की ज्या अंकाला विद्यार्थ्यांना काट मारायला सांगा किंवा गोल करायला सांगा. त्यानंतर आपण उरलेले अंक विद्यार्थ्यांना विचारून घ्या. उरलेल्या अंकांची बेरीज करून म्हणजे बीजांक काढून तो बीजांक जर आपण 9 मधून मायनस केला तर आपल्याला काट मारलेला अंक सहज सांगता येतो. हेच उदाहरण तुम्ही पहिला अंक मोठा घ्यायला लागेल त्यांना, म्हणजे वजाबाकी आपली क्लिअर येईल. नंतर याच प्रकारचं उदाहरण आपण कसं दुसरं एक बघूया की विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगू शकता, कोणतीही एक संख्या लिहा, त्या संख्येतील अंकांची बेरीज करा, म्हणजेच थोडक्यात त्याचा बीजांक काढा. मग बघूया याचा बीजांक 7 अधिक 8 अधिक 4 अधिक 5 अधिक 3. 7 अधिक 3 10, 8 अधिक 4 12, 10 आणि 12 22, 22 अधिक 5 बरोबर 27. आता ही झाली त्याची बेरीज. दिलेल्या संख्येतून त्या अंकांची बेरीज वजा करायला सांगा. ही जी संख्या आहे त्या संख्येतून त्याच संख्येतील अंकांची बेरीज वजा करायला सांगा. ही बेरीज 13तून 7 गेले 6, हातच्या परत 5तून 3 गेले 2, 4 4 आणि 8 7 जसेच्या तसा. बघा पुन्हा आता जे उत्तर आलेलं आहे या उत्तरापैकी कोणताही एक अंक विद्यार्थ्यांना काट मारायला सांगावे. मी या ठिकाणी 8 हा अंक बाजूला काढून घेतला. मग नंतर विद्यार्थी आपल्याला राहिलेले किंवा उरलेले अंक आपल्याला सांगतील, म्हणजे ते अंक कोणते, तर 7 अधिक 4 अधिक 2 अधिक 6 हे अंक आपल्याला विद्यार्थ्यांकडून माहीत करून घ्यायचे आहेत. 7 अधिक 4 11, 12 13, 13 आणि 6 19. आता 19 म्हणजे पुन्हा 9 आणि 1 म्हणजेच 10. 10 म्हणजे पुन्हा बेरीज केली तर त्याची 1 येते. आणि हे जे त्यांचं उत्तर आलेलं आहे हे उत्तर आपल्याला 9 मधून वजा करून घ्यायचंय, म्हणजे आपल्याला काट मारलेला अंक मिळेल. बघा या ठिकाणी मी 8 या अंकावर काट मारली होती. उर्वरित अंकांची बेरीज करून ती बेरीज आपल्याला 9 मधून वजा करायची आहे, म्हणजे आपल्याला काट मारलेला अंक सहज सांगता येईल. या प्रकारचे अधिक उदाहरणं किंवा अधिक ट्रिक्स पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.